आजचा विषय आहे मोबाईल किंवा संगणकाचा वापर करून गुगल फॉर्ममध्ये चाचणी कशी तयार करावी। त्यासाठी आपल्याला गुगलमध्ये साइन इन असणं आवश्यक आहे। इथे आपल्याला माझ्या लॅपटॉपची स्क्रीन साइन इन असलेली दिसत आहे। साइन इन असली तर दोन प्रकारे आपल्याला गुगल फॉर्म ओपन करता येतो। एक म्हणजे गुगल ड्राइव्ह किंवा मग आपल्याला इथे गुगल फॉर्म क्रिएट असं लिहायचं वेब URL ॲड्रेसवर गुगल फॉर्म क्रिएट क्लिक करायचं गुगल फॉर्म क्रिएटला आणि जी पहिलीच येते गुगल फॉर्म्स क्रिएट अँड ॲनालिसिस सर्वे फॉर फ्री हे पेज आपल्याला ओपन करायचं। क्लिक करून पेज ओपन होते। गुगल फॉर्म्स क्रिएट अँड ॲनालिसिस चाचणीकरिता तसेच विविध सर्वेकरिता याचा वापर केला जातो। आपल्या पुढे एक या प्रकारचं पेज येईल, इंटरफेस ओपन होईल, क्रिएट ब्युटिफुल फॉर्म्स। आपल्याला पर्सनलमध्ये जायचं, गो टू गुगल फॉर्म्स, पर्सनलमध्ये गो टू गुगल फॉर्म्सला क्लिक करायचं। पर्सनल गुगल फॉर्मला क्लिक करायचं। मोबाईलमध्ये सुद्धा या मोबाईल स्क्रीन वेबसाईट स्क्रीन करून घ्यायचं। अगदी बारकाव्याने सर्व कृती इथे करून दाखवलेल्या आहेत। मला माहिती आहे ही क्लिप थोडी मोठी होईल, परंतु निश्चितच शेवट जेव्हा होईल तेव्हा कोणतीही समस्या आपल्याला राहणार नाही। पेज ओपन झालं। इथे ऑलरेडी टेम्पलेट दिलेले आहे, टी शर्ट साइन अप, पार्टी इन्व्हाइट या प्रकारचे। हे रेडी टेम्पलेट आपल्याला घ्यायचे नाही आहे। एक करून दाखवलेली आहे चाचणी मी। हा फेस ही चाचणी कशी तयार होते हे आज आपल्याला शिकायचं आहे। त्याकरिता अधिकचं चिन्ह असलेलं ब्लँक स्टार्ट अ न्यू फॉर्म या फॉर्मला क्लिक करायचं। स्टार्ट अ न्यू फॉर्मला क्लिक केल्यानंतर ब्लँक टेम्पलेट तुमच्या समोर ओपन होईल। अनटायटल, कारण आत्ताच ओपन केलेलं आहे, याला टायटल नाही आहे। अनटायटल टायटल द्यायचं आहे की आपण हा फॉर्म कशासाठी वापरत आहोत, तर ही आपण चाचणी तयार करत आहोत, प्रश्नपत्रिकेसाठी याचा वापर होतो। इथे मी टाईप करते, पूर्ण प्रश्नपत्रिका किंवा चाचणीचे मी प्रात्यक्षिक करून दाखवते की जेणेकरून आपल्याला कोणतीही समस्या राहणार नाही आणि तुम्ही स्वतःची चाचणी स्वतःच्या वर्गासाठी स्वतःच्या मुलांसाठी ती चाचणी तयार करू शकाल। बघा, मी टायटल दिलं त्याला चाचणी क्रमांक 1। तुम्ही वर्डमध्ये हे टाईप करून ठेवलं आणि तिथून कॉपी पेस्ट केलं तरीही चालते, परंतु आपल्याला समजण्यासाठी मी इथेच टाईप करून दाखवत आहे। डिस्क्रिप्शनमध्ये ही चाचणी कशाकरिता आहे किंवा आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो
की काळ्या पेनाचा वापर करावा किंवा निळ्या पेनाचा वापर करावा अशा सूचना दिलेल्या असतात. पर्यायाच्या सूचना दिलेल्या असतात. तर या सूचना इथे अशा आपल्याला टाईप करता येतात. जसे सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. विषय दिलेला आहे की कोणत्या विषयाकरिता ही चाचणी आहे. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक अशी पहिली सूचना मी इथे लिहिली आहे. दुसरी सूचना की सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचावे. अशा प्रकारे आपल्या मनाने आपल्याला विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला द्यायचं असेल तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सूचना लिहाव्या लागतील. टाईप करून दाखवत आहे प्रत्येक प्रश्नांचे पर्याय काळजीपूर्वक वाचावे. आपण जर मोबाईलमध्ये चाचणी तयार करत असाल तर मोबाईलच्या कीबोर्डचे मराठी इंग्लिश फॉन्ट आपल्याला वापरता येतात. लॅपटॉप किंवा संगणकावर तयार करत असाल तर युनिकोड मराठीमध्ये जर आपण केले तर तो फॉर्म कोणत्याही हँडसेटमध्ये बदलत नाही. फॉन्ट तसाच राहतो. बघा, आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्न ॲड क्वेश्चन. प्रश्न पहिला, माझ्या असे लक्षात आले की चाचणी टायटल दिलं परंतु कोणत्या वर्गाकरिता आहे तर तो वर्ग मी इथे लिहित आहे. तर वर्ग 5वा. अशा प्रकारे आपल्याला स्वतः तयार केलेली चाचणी एडिट करता येते. पुन्हा प्रश्न बघूया. प्रश्न पहिला, आपण कोणत्या ग्रहावर राहतो? हा प्रश्न पहिला मी विद्यार्थ्यांना दिलेला आहे. उजव्या साईडनी आपल्याला ऑप्शन दिसत आहे मल्टिपल चॉईस. मग या प्रश्नाचं उत्तर मला कसं यायला पाहिजे तर इथे मल्टिपल चॉईस, एकापेक्षा जास्त पर्याय दिल्यास त्यामधून विद्यार्थी उत्तर शोधू शकतो. आपल्याला इथे इमेजसुद्धा अपलोड करता येते. आपल्या मोबाईलमध्ये किंवा संगणकामध्ये असलेली इमेज. हे प्रकार आहेत की आपल्याला उत्तराचा प्रतिसाद कशा प्रकारचा हवा आहे. शॉर्ट आन्सरमध्ये हवा आहे, पॅराग्राफमध्ये हवा आहे की मल्टी चॉईस द्यायची आहे, सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. हे सर्व प्रकार. तर मला या प्रश्नाचं ॲन्सर शॉर्ट लागत असेल तर ते शब्दामध्ये मुलांना लिहावं लागेल. पॅरेग्राफ जर तर 2पेक्षा जास्त ओळी तिथे लिहिता येतील. मी इथे मल्टिपल चॉईस निवडत आहे. चेकबॉक्स निवडला तर तिथे एकापेक्षा जास्त ॲन्सर विद्यार्थी चूज करू शकतो. ड्रॉपडाऊन असेल तर ड्रॉपडाऊनची लिस्ट तयार करावी लागेल. जर मला विद्यार्थ्याकडनं अपेक्षित असेल की त्यांनी नंबर लिहिला पाहिजे, मोबाईल नंबर, तर मग आपल्याला नंबर किंवा त्याची जन्मतारीख विचारायची असेल तर आपल्याला जन्मतारीख घ्यावं लागेल. डेट, टाईम विचारायचा असेल तर त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते निवडावे लागेल. या प्रकारे मी आता मल्टिपल चॉईस ग्रीड याला रोमध्ये, कॉलममध्ये एकापेक्षा जास्त ॲन्सर असेल तर आपल्याला ग्रीडमध्ये रिप्लाय घेता येईल. मल्टिपल चॉईस निवडलं आहे मी. मग इथे ऑप्शन लिहून द्यायचे की पहिला ऑप्शन लिहिला मी मंगळ, दुसरा ऑप्शन लिहिला
बुध. तिसरा पर्याय लिहिला पृथ्वी. अशा प्रकारे आपल्याला पर्याय लिहिता येतात. प्रत्येक पर्यायाचं चित्र सुद्धा आपल्याला टाकता येते, इमेज आपल्याला अपलोड करता येतं, रिमूव्ह सुद्धा करता येते. एखादा पर्याय आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तर रिमूव्ह सुद्धा करता येतो. त्याला प्रश्न, त्याचे ऑप्शन आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे म्हणून रिक्वायर्ड या टॅबला आपल्याला ओपन करायचं आहे. बाजूने सर्व फंक्शन दिसत आहे. पुन्हा दुसरा प्रश्न घ्यायचा असेल तर त्या अधिकच्या चिन्हाला क्लिक करायचं. आपल्यासाठी दुसरा प्रश्न येईल. क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन प्रश्न दुसरा. युनिकोड फॉन्टमध्येच लिहित आहे. प्रश्न दुसरा. तारे कशाला म्हणतात? उदाहरणादाखल मी हे काही प्रश्न आपल्यासमोर मांडत आहे, लिहित आहे. आता बघा, तारे कशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर मला शॉर्ट पाहिजे आहे, एका वाक्यात किंवा जास्तीत जास्त 2 वाक्यात. तर तेव्हा मी शॉर्ट आन्सर क्रिएट केला. रिक्वायर्ड इथे असणारे डिस्क्रिप्शन्स शफल पण करता येते, की मला असं वाटते की प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारची हा संच जावा. म्हणजे पहिला प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर, तो दुसऱ्या नंबरवर जावा, तेव्हा शफल. डिस्क्रिप्शनमध्ये पण आपल्याला सूचना लिहिता येतात की हा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा आहे. कंटिन्यू टू नेक्स्ट सेक्शन्स, सबमिट फॉर्म, या प्रकारे इतरही टॅब्स इथे दिलेले आहे. त्या मी क्लोज करते. सध्या मला त्यांचं काम नाही. शफल म्हटल्यावर ते प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या क्रमांकाने ते प्रश्न जातील, जेणेकरून विद्यार्थी पाहून लिहिणार नाही किंवा विचारून लिहू शकणार नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रिक्वायर करायचं, त्याशिवाय तो फॉर्म सबमिट होणार नाही. पहिल्या प्रश्नाची सेटिंग आपण पूर्ण केली. दुसऱ्या प्रश्नाला सुद्धा आपण रिक्वायर. आता तिसरा प्रश्न आपण घेऊन बघूया. तिसरा प्रश्न तिसरा. सूर्यमालेची थोडक्यात माहिती लिहा. आता हा मल्टिपल चॉईस देखील प्रश्न नाही आहे. याचं उत्तर मला शॉर्टमध्ये सुद्धा पाहिजे नाही, तर मी याचं उत्तर पॅराग्राफ. थोडक्यात माहिती घ्यायची आहे तेव्हा विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी पुरेशी जागा
जेव्हा द्यायची असेल तेव्हा पॅराग्राफ हे ऑप्शन निवडायचं आणि विद्यार्थ्यांकडनं इथे पण आपल्याला इमेज अपलोड करता येते, रिक्वायर्ड. अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन देऊन आपल्याला आपली चाचणी पूर्ण करता येते. ही जी थीम दिसत आहे ही थीम पण आपल्याला बदलवता येते. इथे जो जांभळा रंग आहे तो रंग बदलवता येतो. अशा वेगवेगळी थीम आपल्याला सेट करता येतं. बॅकग्राऊंड कलर चेंज करता येतात. प्रिव्ह्यू, आपली चाचणी कशी तयार होत आहे याचा प्रिव्ह्यू आपल्याला बघता येतो की विद्यार्थ्यांना जी चाचणी जाणार आहे ती चाचणी कशा प्रकारे दिसणार. आणि रिक्वायर्ड म्हणजे स्टार, लाल चांदणी जे दिसते ते म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी लिहिलं पाहिजे, त्याशिवाय सबमिट होणार नाही. पुन्हा आपण आपल्या फॉर्ममध्ये जाऊया. प्रिव्ह्यू बंद केला. या चाचणीचं वैशिष्ट्य असं, अगदी सर्वांना म्हणजे ऑनलाईन जरी देता नाही आली तरी ऑफलाईन देता येतं, प्रिंट करता येते. ही तयार केलेली चाचणी आपल्याला प्रिंट करता येतं आणि केव्हाही वापरता येते. मग ते विद्यार्थ्यांना समजा मोबाईल नसेल तर त्यांच्या हातात आपल्याला प्रिंट काढून देता येते. ज्यांच्याकडे प्रिंटर नसेल त्यांनी PDF स्वरूपात सेव्ह करून नंतर ती प्रिंटरवरून प्रिंट केली तरी हरकत नाही. इथे प्रिंटरचं ऑप्शन क्लिक केलं त्यामुळे या प्रकारचं ओपन झालं. सेव्ह ॲज PDF, तेव्हा PDF स्वरूपात ही चाचणी मोबाईलमध्ये किंवा संगणकामध्ये सेव्ह होते. आपल्या वेळेनुसार किंवा आपल्या गरजेनुसार या चाचणीची प्रिंट आपल्याला काढता येते. मग ही चाचणी एका सेटमध्ये किंवा एका बैठकीत पूर्ण करता नाही आली तरीही चालते. ही चाचणी आपल्या Google ड्राईव्हमध्ये सेव्ह झालेली असते. बघा, ही चाचणी सेव्ह आहे, ड्राईव्हमध्ये सेव्ह असते, क्लाउड स्टोरेजमध्ये. त्यामुळे एका वेळेस जरी पूर्ण करता नाही आली तरी आपल्याला पुन्हा आपल्या चाचणीवर जाता येते. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपण Google किंवा क्रोमला साइन इन असलं पाहिजे. पुन्हा प्रश्न घेत आहे. प्रश्न 4. माझ्या असं लक्षात आलं आहे की ही कोण विद्यार्थ्याचं नाव लिहिलेलं नाही आहे, तर मग पहिल्यांदा आपल्याला प्रश्नाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नाव सुद्धा घेता येईल. प्रश्न 4 बघूया पहिले. प्रश्न 4 यासाठी मी वेगळा ऑप्शन निवडणार आहे. या प्रश्न लिहिण्यासाठी मी याआधी व्हॉइस टायपिंग कसे करावे यावर यूट्यूब व्हिडिओ क्लिप टाकलेली आहे. त्याचा वापर इथे आपल्याला चांगल्या प्रकारे होऊ शकतो की जेणेकरून टायपिंगचा वेळ वाचेल. प्रश्न लिहिला, आपल्याला सूर्यापासून काय काय मिळते. आता इथे मला पुन्हा कसे उत्तर आले पाहिजे, एकापेक्षा जास्त जर येत असेल तर चेक बॉक्सेस.
चेक बॉक्सेस घ्यायचं, ऑप्शनमध्ये लिहायचे उत्तरं. म्हणजे पाणी, प्रकाश, अंधार, उष्णता. चेक बॉक्स आहे त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त उत्तर लिहू शकतात. रिक्वायर्ड याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला आवश्यक मध्ये घ्यावं लागेल, त्याशिवाय विद्यार्थ्यांची टेस्ट सबमिट होणार नाही. प्रत्येक ऑप्शनचं चित्रसुद्धा आपण अपलोड करू शकतो. दुसरं पेज किंवा कॉलम आपल्याला तयार करता येतात. टेक्स्ट आहे, इमेज आहे, प्ले करायचा असेल व्हिडिओ एखादा पिक्चर यामध्ये, त्यावर प्रश्न विचारायचे असेल तर तोही आपल्याला अपलोड करता येतो. सेटिंगमध्ये जाऊन बघितल्यास आपल्याला या प्रकारचं पेज ओपन होईल. त्याआधी प्रिव्ह्यू बघूया की माझी ही चाचणी कशा प्रकारे. बघा, प्रश्न 4 इथे आलेला आहे. आता या चाचणीला, या फॉर्मला नाव नाही आहे. गुगल ड्राईव्हमध्ये खूप सारे कागदपत्र, डॉक्युमेंट्स सेव्ह असतात. त्याला रिनेम सुद्धा आपल्याला करता येते. रिनेम, नाव बदलून घ्यायचं आपल्या चाचणीचं. मी इथे नाव टाकलं आता क्लास 5th आणि ओके. म्हणजे एवढ्या फॉर्ममधून जी चाचणी मी तयार करीत आहे ती लगेच मला दिसेल. माझ्या गुगल ड्राईव्हमध्ये ती आहे. पुन्हा प्रिव्ह्यू बघते. प्रिव्ह्यू पाहिल्याने काय होईल की कशा प्रकारे क्लिक होईल ॲन्सर. आपल्याला डेमो बघता येतो, स्वतःचा उत्तरे लिहून बघता येतात. आणि मग बघा, इथे चेक बॉक्स असल्यामुळे 2 उत्तर मला चूज करता आले. सबमिट. बघ, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं नाही आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, त्यामुळे सबमिट झालं नाही. माझ्या असे लक्षात आलंय की प्रिव्ह्यू बघितला, पण आता मी विद्यार्थ्याचं नाव त्यांनी कुठे लिहायचं त्यासाठी जागा ठेवलेली नाही. तेव्हा आपल्याला पुन्हा ते 6 टिंबांवरून आपल्याला प्रश्न मूव्ह करता येतो, खाली नेता येतो, वर नेता येतो. बघा, हा प्रश्न, त्याला पकडायचं 6 टिंबांना. वेगवेगळ्या शफल केल्यावरही जे मला आता नावासाठी द्यायचं आहे तर ते ऑप्शन खाली राहत आहे. तेव्हा त्या प्रश्नांना 6 टिंबांना धरून जेव्हा असं चिन्ह येईल तेव्हा त्याला मूव्ह करायचं. इथे टाकणार मी पहिल्यांदा विद्यार्थ्याचे नाव.
होते असं कधी कधी की पूर्ण आपण प्रश्नपत्रिका म्हटलं की प्रश्नांनाच सुरुवात करून देतो आणि विद्यार्थ्याचं नावाची जागा राहून जाते. तर आपल्याला आपल्याच गुगल ड्राईव्हमध्ये फॉर्म असल्यामुळे कधीही एडिट करता येतं विद्यार्थ्याचे नाव. त्यासाठी जागा, त्यामुळे शॉर्ट आन्सर, एक वाक्याची जागा मी तिथे सोडत आहे. शॉर्ट आन्सर. प्रिव्ह पुन्हा बघूया. आता बघा विद्यार्थ्याचे नाव आणि त्यासाठी जागा. मी उदाहरणार्थ बघा माझं नाव लिहून दाखवते. विद्यार्थी असे नाव लिहिते, अर्चना गोरे. हे आपल्याला समजून येईल की हा फॉर्म कोणी सोडवलेला आहे किंवा ही चाचणी कोणी सोडवली. हे आपल्या पुढंच चाचणी सोडवून दाखवित आहे. शॉर्ट आन्सर. ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेची थोडक्यात माहिती लिहा. पॅराग्राफ आहे. मी थोडक्यातच त्याचे आन्सर लिहिते कारण की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणे रिक्वायर्ड आहे, आवश्यक आहे. उदाहरणासाठी मी इथे वाक्य लिहिते. सूर्यमालेची माहिती. खालील प्रमाणे आहे. इथे 2 चेकबॉक्स कारण जास्त आणि सबमिट. बघा असा रिस्पॉन्स जाईल विद्यार्थ्यांना. सबमिट अनदर रिस्पॉन्स. जर आपण त्यांना परमिशन दिली तर अनदर तो रिस्पॉन्स म्हणजे दुसरा सुद्धा रिस्पॉन्स देईल. मी सेटिंगमध्ये ते सांगणारच आहे. रिस्पॉन्सेस कसे बघायचे. बघा एक रिस्पॉन्स दिला, नाव अर्चना गोरे. या विद्यार्थ्यांनी हा रिस्पॉन्स दिलेला आहे. प्रश्नाचं पूर्ण वर्गीकरण केले जाते. या प्रकारे आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये रिस्पॉन्स येतो. याची एक्सेल शीट सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येते. क्वेश्चन प्रश्नाप्रमाणे सुद्धा आपल्याला रिप्लाय येतो. पुन्हा परत जाऊया. समजा परत गेले, लाईन गेली किंवा मग काय करायचं. तर आपला फॉर्म ऑलरेडी तो गुगल ड्राईव्हमध्ये असतो. गुगल ड्राईव्हमध्ये जाऊन आपला फॉर्म ओपन करायचा. व्हिडिओ ॲड करता येते, सेक्शन ॲड करता येतात. सेटिंगमध्ये जाऊया. सेटिंगमध्ये 3 टॅब दिसत आहे. जनरल, प्रेझेंटेशन अँड क्विझेस. तर विद्यार्थी जर मोठे असेल तर कलेक्ट ईमेल ॲड्रेस आपल्याला हे ऑप्शन निवडता येते. रिसिप्ट आपल्याला देता येते त्यांना की तुमचं रिस्पॉन्स आलेला आहे. ही सेटिंग आपल्याला करता येते. लिमिट लावून द्यायची इथे की एका विद्यार्थ्याने एकच रिस्पॉन्स दिला पाहिजे. जर आपण लिमिट नाही दिली तर विद्यार्थी कितीही वेळा तो फॉर्म ती उत्तरे आपल्याला पाठवतात. त्यामुळे इथे लिमिट लावून द्यायची. विद्यार्थ्यांना जर रिस्पॉन्स दिल्यानंतरही एडिट
म्हणजे प्रश्न जर उत्तर जर बदल करायचं असेल तर एडिट आफ्टर सबमिट, किंवा आपल्याला ती परमिशन नाही द्यायची असेल तरी चालेल. समरी, विद्यार्थ्यांना समरी, चार्ट, टेक्स्ट रिस्पॉन्स लगेच दिसला पाहिजे तर आपल्याला हे ऑप्शन निवडता येईल. आणि मग सेव्ह. इथे बघा बदल झालेला आहे. मी ईमेल ॲड्रेसने म्हणजे विद्यार्थ्यांना ईमेल ॲड्रेस जर टाकायचा असेल तर तिथे टाकायचा. मी आपले विद्यार्थी छोटे असल्यामुळे ते ऑप्शन काढून टाकत आहे. पुन्हा सेटिंग, प्रेझेंटेशन. तर बघा रिस्पॉन्स रिसिप्ट क्लिक होत नाही कारण की मी तो कलेक्ट ईमेल ॲड्रेस ओपन नाही केला आहे. प्रेझेंटेशन बघूया. शो प्रोग्रेस बार दिसू शकतो. शफल क्वेश्चन ऑर्डर. शफल म्हणजे पहिला प्रश्न दुसऱ्या विद्यार्थ्याला तिसऱ्या नंबरवर किंवा चौथ्या नंबरवर दिसणे. या प्रकारच्या सेटिंग आपण लावू शकतो. जर विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्याला कन्फर्मेशन मेसेज आपण आपल्या मनाने लिहू शकतो की युअर मेसेज सक्सेसफुली, किंवा तुम्ही दिलेला प्रतिसाद आमच्यापर्यंत जतन झाला या प्रकारे, किंवा शॉर्टमध्ये धन्यवाद. अशा प्रकारचा कन्फर्मेशन की विद्यार्थ्यांना लक्षात आलं पाहिजे की माझा फॉर्म पोहोचला की नाही. या प्रकारचा मेसेज, कन्फर्मेशन मेसेज आपण देऊ शकतो. ही सेटिंग आपण सेव्ह करू शकतो. तुम्ही पाठवलेली माहिती जतन झाली आहे. आपल्याला बघा, आपण जेव्हा एखादा गुगल फॉर्म भरतो, माहिती भरतो, तेव्हा अशा वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज किंवा कन्फर्मेशन मेसेज आपल्याला येतो. धन्यवाद. मला माहिती आहे मित्रांनो की हा व्हिडिओ थोडा जास्त वेळेचा होईल किंवा थोडा विस्तृत प्रमाणात होईल, परंतु आपल्या सर्व शंका हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निघून जातील आणि गुगल फॉर्ममध्ये आपण चांगल्या प्रकारे चाचणी तयार करू शकाल. प्रेझेंटेशन, सेटिंग, प्रिव्ह्यू पुन्हा बघून घ्या काही बदल झालेले आहे का, किंवा आपण कन्फर्म. बघा प्रोग्रेस बार आलेला आहे. सेटिंग मध्ये इथून पण आपल्याला ॲड इमेज किंवा व्हिडिओ करता येते. प्रत्येक प्रश्नाला सुद्धा आपल्याला लावता येतात, त्यावर आधारित प्रश्न विचारता येतात. मी इथे लिमिट टू 1 रिस्पॉन्स. आता पुन्हा मला बदल करावा वाटला की सी समरी चार्ट्स, विद्यार्थ्यांना समरी दिसली पाहिजे. शेवटलं कार्य राहील आपला सेंड. या प्रकारची
फक्त यामधलं प्रिंट हेच ऑप्शन जास्त महत्त्वाचं आहे 3 टिंबांमधलं. सेंड ऑप्शनमध्ये पुन्हा आपण बघूया. सेटिंग मधलं जनरल झालेलं आहे. प्रेझेंटेशन मधला शो प्रोग्रेस बार केलेला आहे. लिंक शो लिंक टू सबमिट अनदर रिस्पॉन्स, आपण तिथे रिस्पॉन्स लिमिट 1 लावल्यामुळे ओपन होत नाही. क्विजेस, आता हे प्रश्न चाचणीच्या स्वरूपात कसं तयार होईल, असाइन कसे तयार होईल. मेक दिस अ क्विज. बघा ऑप्शन दिसत आहे. रिलीज ग्रेड इमिजिएटली आफ्टर ई सबमिशन. ग्रेड त्याला दिसले पाहिजे का, किंवा लॅटर आफ्टर मॅन्युअल रिव्ह्यू. रिस्पॉन्डंट कॅन सी. चुकीचे प्रश्न का चुकला किंवा कोणते प्रश्न चुकले हे त्याला दिसले पाहिजे का. ही सेटिंग आपल्या मनाने आपल्याला लावायची आहे. आणि सेटिंग केल्यानंतर सेव्ह. मग आता तो रिस्पॉन्ड देणारा कसं समजेल की माझं हे क्वेश्चन चुकलेलं आहे, हे आन्सर चुकलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला करेक्ट आन्सरसुद्धा लिहून द्यावं लागेल. सेटिंगमध्ये ईमेल ॲड्रेस इथे आलेला आहे. क्विज हा करेक्ट आन्सर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं करेक्ट आन्सर आणि पॉइंट व्हॅल्यूज, प्रश्नाला मिळणारे गुण विद्यार्थी पाहू शकेल अशी सेटिंग करायची आहे. सेव्ह. बंद झालं होतं बघा. मी ड्राईव्हमध्ये जात आहे. आणि माझी चाचणी मी शोधून ओपन करते. चाचणी तयार करताना नेट कनेक्शन असणं आवश्यक आहे. बघा मी चाचणी पुन्हा ओपन केली. आपण चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. फक्त आन्सर की आपल्याला टाकायची आहे. बघा इथे आन्सर की दिसत आहे, आन्सर की आणि 2 पॉईंट्स. मी ऑलरेडी ती टाकलेली होती त्यामुळे आपल्याला ती दिसत आहे. ॲड आन्सर फीडबॅक पण तिथे आपल्याला देता येतो. विद्यार्थी ते आन्सर बघू शकतो. पॉइंट्स दिलेले आहे. फीडबॅक, समजा विद्यार्थ्यांनी इनकरेक्ट आन्सर दिलं तर तिथे पण आपल्याला मेसेज टाकू शकतो. करेक्ट आन्सर असे ओके, राईट या प्रकारचे आपल्याला तिथे फीडबॅक देता येतात. पुन्हा सेव्ह. जर ते आन्सर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं असेल तर आपल्याला त्या व्हिडिओचा URL ॲड्रेस किंवा डायरेक्ट व्हिडिओ ओपन करून सुद्धा विद्यार्थी बघू शकतो की माझा आन्सर का चुकलं. त्यासाठी पॉइंट्स, गुण, मी इथे 2 गुण दिलेले आहे. करेक्ट आन्सरसाठी फीडबॅक दिला आहे ओके.
सेव्ह. जे प्रत्येक चेंजेस आपण करू ती सेव्ह झाले पाहिजे. एखादी लिंकसुद्धा आपल्याला इथे टाकता येते ॲन्सर पाहण्यासाठी. इथे राईट ॲन्सर आहे आणि डन करायचं. चित्रसुद्धा आपण अपलोड करू शकतो. जर ॲन्सर चुकलं तर का चुकलं लगेच राईट ॲन्सर, करेक्ट ॲन्सर विद्यार्थ्यांसमोर येतं. पॉइंट्स दिसत आहे. चाचणी एकूण किती मार्काची असेल त्यानुसार आपल्याला प्रश्नांच्या गुणांकाची विभागणी करावी लागेल. ॲन्सर की बघा इथे दिसत आहे की राईट जर ॲन्सर आला तर त्याचा फीडबॅक राईट जाईल. शॉर्ट ॲन्सरचं सुद्धा आपल्याला ॲन्सर, करेक्ट ॲन्सर इथे लिहून ठेवता येते की जेणेकरून विद्यार्थ्यांचं जर उत्तर चुकलं तर त्यांना त्याचं बरोबर उत्तर माहीत होतं. लुकलुकणाऱ्या चांदण्यांना मी उत्तर इथे लिहून ठेवलेलं आहे, तुम्ही पण लिहू शकता. जर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा आला नाही तर मात्र त्यांना ते त्यांचं उत्तर रॉंग दिसते आणि काय असायला पाहिजे उत्तर तर त्यांच्या स्क्रीनवर डिस्प्ले होते. मार्क ऑल अदर क्वेश्चन हे सुद्धा ऑप्शन आपल्याला घेता येते की जर हे उत्तर लिहिलं तर राईट नाही तर इनकरेक्ट, रॉंग, पॉइंट द्यायचा, डन. थोडक्यात माहिती मोठं उत्तर राहील. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की आपल्याला काय काय मिळते. ॲन्सर की द्यायची. ॲन्सर की दिलेली असल्यामुळे इथे ॲड ॲन्सर फीडबॅक. पॉइंट्स गुणांकन करायचं. 3 गुण दिले समजा मी इथे. फीडबॅक ओके. करेक्ट ॲन्सर असेल तर फीडबॅक ओके. फीडबॅक नाही दिला तरी चालते. सेव्ह. परंतु एकदा सराव झाला चाचणी तयार करण्याचा की आपण हे सर्व प्रकारचे पर्याय आपोआपच वापरायला लागतो. चाचणी पूर्ण झाली. ॲन्सर की टाकल्या गेल्या, फीडबॅक टाकले गेले. प्रिव्ह्यू बघून घ्या एकदा. सबमिट. आता रिक्वायर्ड म्हणजे नावापासून विद्यार्थ्यांनी केलेली सबमिट त्यामुळे घेतली नाही. सेंड. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही चाचणी तर पूर्ण तयार झालेली आहे. जर मी ईमेल ॲड्रेस कलेक्ट केले तर मेलद्वारे सुद्धा ही चाचणी पाठवता येईल. पण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला व्हॉट्सअपवर ही लिंक, ही चाचणी पाठवायची आहे, ही क्विज पाठवायची आहे. पुन्हा एकदा पूर्ण सेटिंग बघून घ्यायचं. सेव्ह करायचं. सेंड महत्त्वाचं
आणि शेवटलं काम चाचणी तयार झाल्यानंतर की प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही चाचणी कशा प्रकारे जाईल, कशा प्रकारे लिंक तयार करता येईल. सेंडमध्ये जायचं. इथे आपल्याला कलेक्ट ईमेल ॲड्रेस जर आपण ऑप्शन सेव्ह केला असेल तर, नाहीतर आपल्याला मेसेज टाकता येतो विद्यार्थ्यांना. इथे मेसेज आहे जसे आय हॅव इन्व्हायटेड यू टू फिल आउट अ फॉर्म, किंवा वेगळ्या प्रकारचा मेसेज आपल्याला टाईप करता येतो. जसं वर्ग 5वीसाठी ही चाचणी आहे, तर अशा प्रकारचा मेसेज आपण टाईप करू शकतो की जेणेकरून लिंक कशाची आहे हे विद्यार्थ्यांना माहिती होईल. मला माहिती आहे शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो की व्हिडिओची लांबी वाढलेली आहे, परंतु पूर्ण बारकावे या व्हिडिओमध्ये घेतल्यामुळे बघा, आतापर्यंत आपल्याला ही चाचणी कशी तयार करावी हे समजले असेल. शेवटल्या टप्प्यात आपण आहोत. हे जे चिन्ह दिसलं ते लिंक, तर ही लिंक खूप मोठी तयार झालेली आहे. एवढी कॉपी करून पेस्ट करता करता काही चूक होऊ शकते, तेव्हा इथे शॉर्टन URL आहे. शॉर्टन URL याला क्लिक करायचं. शॉर्टन URL ला क्लिक केल्यानंतर ही जी URL बघा किती छोटंसं तयार झालेलं आहे. ते ॲड्रेस, URL ॲड्रेस मोठी झाली बघा. शॉर्टन URL करायचं, कॉपी करायचं. निश्चितच आपण शेवटल्या टप्प्यात आला आहात आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल असे मला वाटते. आवडला असेल तर सबस्क्राईब करा.